आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण एक्सरसाइज मात्र कंटिन्यू करावा लागेल. हो, मी एक मसाज ऑइल दिलंय त्यांना, ते रोज त्यांच्या हातापायाला लावून मसाज करत जा, त्याने खूप फरक पडेल. डोंट वरी, आम्ही आहोत ना, आम्ही तेच करणार. या हो, आणि आठवड्यातून एकदा त्यांना गरम पाण्याचा शेक दिला तर उत्तम. ओके, लक्षात ठेवा. हो हो. पण एकूणच खूपच इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्यामध्ये. तुमच्यामुळे डॉक्टर, तुम्ही नसता तर आय डोंट नो त्या चालता फिरता न येणाऱ्या माणसाचं काय झालं असतं. रिअली. येतो मी. या. थँक्यू. संजय मामा, आज काही प्लॅन वगैरे करायचं नाहीये? नाही, आज चौकशी करणं इतका रिकामा वेळ आहे. द यशोधरा सरनाईकांकडे म्हणून विचारलं. नाही, ते म्हणजे आम्ही ना, तुम्हाला ती म्हण माहितीये का? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. माहिती नसेल तर लक्षात ठेवा. हॅव अ गुड डे. म्हणींमध्ये तुला इंटरेस्ट असेल आराध्या देसाई. आम्ही कृतीमध्ये बिलीव्ह करतो. का मॉन्सूनबाई, आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. टाकू ड्रॉप्स? टाकू? माझ्या काजळात मिरपूड मिक्स करून तुमचं समाधान झालं नाही वाटतं. का मॉन्सूनबाई, अहो तुम्हाला माहिती आहे ना, श्रेयसला आणि आम्हाला तुमची खूप काळजी आहे. आता तुम्ही स्वतः तर स्वतःची काळजी घेत नाही. तुमचे डोळे स्वच्छ व्हावेत ना, म्हणून ते केलं होतं. आता तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, मग आम्हाला घ्यावीच लागणार, राईट? काळजी नाही, याला भीती म्हणतात. मला नव्हतं माहित तुम्हाला माझी एवढी भीती वाटते ते. ओव्हर कॉन्फिडन्स माय डार्लिंग. तुझा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो चकित करतो आम्हाला कधी कधी. नाही, मुळात आम्हाला हेच कळत नाही, इतक्या वेळा तोंडावर पडून सुद्धा हा कॉन्फिडन्स येतो कुठून? धडपडून का होईना, पण जे स्वतःच्या जीवावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे हा कॉन्फिडन्स आपोआप येतो. आणि दुसऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून ज्यांना यश मिळवायची सवय असते त्यांच्याकडे हा कॉन्फिडन्स कधीच येत नाही. रागवलात तुम्ही? दुसऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून यश मिळवणाऱ्या तुम्हीच आहात की काय? नाही, मी माझं फक्त उदाहरण दिलं, पण ते तुम्हाला लागू पडलं ना. आम्हाला बोलण्याच्या नादात आमचा अपमान करतेस. अपमान तुम्ही केलाय प्रत्येक नात्याचा. नवऱ्याच्या प्रेमाचा, मुलांच्या विश्वासाचा, सुनेच्या आधाराचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईच्या मायेचा. तुम्ही अपमान केलाय. तोंड सांभाळून बोलायचं आराध्या. आमच्या समोर तोंड उघडण्याच्या नादात 2 वेळा शिक्षा मिळाली आहे तुला. आम्हाला पुन्हा हात उचलायला लावू नकोस. कसं आहे ना सासूबाई, हात उचलायला फार हिम्मत आणि ताकद लागत नाही, पण उचललेला हात थांबवायला ताकद लागते. आमच्या ताकदीचा अजून अंदाजच आला नाहीये तुला. अगं, तुझ्यावर आम्ही आमची ताकद वापरलीच नाहीये आणि वापरणारही नाही. तुला हरवायला आम्हाला आमची ताकद वापरण्याची गरज नाही. ते तर येणारा काळच ठरवेल. तुमची शक्ती जिंकते की माझी युक्ती? तुमचा पैसा जिंकतो की माझं प्रेम? तुमचा वाईटपणा जिंकतो की माझा चांगुलपणा आणि प्रामाणिकपणावरचा विश्वास? बघूया. इनफ. खूप बोललीस. आता आमचा पुढचा वार झेलायला तयार राहा.
सासूबाई तुम्ही अरे बापरे, आवाज वाढला तुझा. डोळे वटारलेस आमच्यावर, आम्ही घाबरलो ना. तुला काय वाटतं, डोळे वटारलेस आवाज वाढवला तर आम्ही हरू? नाही आराध्या, यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. अजून तू खूप काही बघायचं बाकी आहे. चुकलो ना आम्ही, प्लीज माफ कर ना. किती वेळा माफी मागायची तुझी? अगं तू वाटेल ती शिक्षा कर ना आम्हाला, पण प्लीज माफ कर. मम्मा अहो, काय करताय तुम्ही हे? आम्ही ते मी सगळं ऐकलंय. श्रेयस अरे बघ ना, मी त्यांना केव्हापासून सांगते की मम्मा अशी माफी मागू नका, पण ते ऐकतच नाहीये. आता त्या मला माझ्या आईसारख्या आहेत की नाही? आणि मुलगी जर चुकली तर आईने तिच्यावर हात उगारला तर मुलगी रागावते का? तू प्लीज सांग त्यांना, त्या माझं ऐकत नाहीये. मम्मा असं काय करताय? माझी आराध्य समजूतदार आहे, ती तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही अजिबात. त्यामुळे असं माफी वगैरे मागायची गरज नाहीये. हो, आणि मी तुमच्यापेक्षा किती लहान आहे मम्मा. सतत माझी अशी माफी मागून मला लाजवू नका. आणि माणसांकडून चुका होतात म्हणून आपण काय त्यांना त्याची शिक्षा द्यायची असते का? प्लीज असं करू नका. बघितलं, त्यामुळे आता जे झालं ते झालं. उगाच डोक्यात काही ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्यांनी माफी मागायची नसते, फक्त माफ करायचं असतं. आणि लहानांनी आशीर्वाद मागायचे असतात. अगं आणि मला खात्री आहे तुम्ही आयुष्यात परत कधीच माझ्यावर हात उगारणार नाही. कधीच नाही. बास झालं, आता हा विषय संपलाय आता दोघींसाठी. मी मम्मांबरोबर ऑफिसला जाऊन येतो. निघूया मम्मा? या. बरं ठीक आहे, पण मी संध्याकाळी लवकर येणार मी ऑफिसमधून. काळजी नको करू. आणि तू उगाच घरातली कामं वगैरे करत बसू नको. विश्रांती घे जरा, स्वतःसाठी वेळ घालव. ठीक आहे, डोंट वरी. श्रेयस, निघूया ना? हो मम्मा, येऊ. बाय. बाय. बाप्पा, त्यांना कळत नाही, तुलाही कळत नाही का? त्यांना आता आरामाची गरज आहे ना. जरा बरं वाटलं आणि दगदग सुरू. नाही, मला माहिती आहे त्यांना कळत नाही, पण जरा शांत पडून राहायचं ना. इथे देवघरात यायची काय गरज होती? बाप्पा, हे घर माझं पण आहे. मी वाटेल त्या वेळेला आणि वाटेल त्या ठिकाणी येऊ जाऊ शकते. माझ्या घरात मला स्वातंत्र्य आहे. झालं बाप्पा, आता तूच सांग, आपल्याला कोणाची काळजी वाटणं चुकीचं आहे का रे? ठीक आहे, या घरात काही कोणी माझं ऐकणार नाहीये, तूच समजाव. बाप्पा, तुला माहितीये का, या तुझ्या समोर बसल्या आहेत ना, त्यांना ना आता आरामाची खूप गरज आहे. तू सांग बरं एकदा. बाप्पा, मी दिवाबत्ती केली नाही तर तुझी दिवाबत्ती कोण करणार? सांग बरं. मी आहे ना. नाही, मला मान्य आहे मी प्रत्येक कामात चुकते, एक काम मला धड जमत नाही, पण माझ्या बाप्पासाठी मी दिवा लावू शकते ना. हो की नाही बाप्पा? मला तिन्ही सांजेला पडून राहिलेलं नाही आवडत. आणि बाप्पा, जी कोणी विचारते ना तिला सांग, मला आता बरं वाटतंय. पण जरा बरं वाटलं म्हणून अशी धावपळ करतं का कोणी?
आज नर्सने बीपी चेक केलंय का? नाही, मला कोणी काही सांगत नाही ना, म्हणून मी विचारलं. नर्सला काम होतं म्हणून ती लवकर गेली. आणि तुम्ही जाऊ दिलं तिला? तुम्ही काहीच बोलला नाहीत? अशी कशी बेजबाबदारपणे वागू शकते ती? आता मी बीपी चेक करते तुमचं. नम्रता, नम्रता, तुला बीपी चेक करता येतं? हो आजी. नम्रता, तू पटकन आजींचं बीपी मेजर करायचं मशीन आण बरं. आणते. आजी, बाबांना हार्ट अटॅक येऊन गेल्यापासून त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी हे सगळं शिकून घेतलं. ब्लड प्रेशर, हार्टबीट सगळं मोजता येतं मला. आजी, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावलात, पण तुम्ही माझ्याशी आत्ता एवढं बोललात ना, मला खूप बरं वाटलं. ते मी आपलं ते माझा दिवा लावून झालाय, आता निघते मी. आजी, आत्ताच बोललात की नाही तुम्ही माझ्याशी, मग बाप्पाला कशाला मध्ये आणायचंय? आणि बाप्पा आता स्वतः म्हणतोय तुमच्यात काही आपापसात प्रॉब्लेम झाले असतील ना तर ते तुम्ही सॉल्व्ह करा, मला ह्यात मध्ये आणू नका. हो की नाही बाप्पा? आजी, तुमचं माझ्यावर रागावणं मी समजू शकते. माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही कधी माझ्यावर रागावू नका, चिडू नका. मी चुकले तर माझा कान धरू नका, पण असा गैरसमज करून माझ्याशी बोलणं बंद करू नका. तुम्ही माझ्याशी बोलत नाही तर मला खूप त्रास होतो. तुम्हाला माझ्यावर चिडण्याचा, रागवण्याचा पूर्ण हक्क आहे, पण ह्या सगळ्यात ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. झालं तुझं? जाऊ मी आता? मॅडम, आजी, आजी प्लीज. काल किती टेन्शन आलं होतं सगळ्यांना. आता बीपी नॉर्मल आहे, काळजी करण्याची गरज नाही. आजी, तुम्हालाही असंच वाटतंय का? तुमचा आवडता शालू मी फाडला, तुमच्या आठवणींची किंमत मला कळली नाही, पण खरं तर तसं नाहीये. आजवर मला हेच शिकवलं गेलंय की माणसांसाठी वस्तू असतात, वस्तूंसाठी माणसं नाही. आणि तुमच्या आठवणी नेहमी तुमच्या जवळ, तुमच्या बरोबरच राहतील. तर कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला दुखावण्यासाठी तुमचा शालू फाडला असेल, पण त्याच्याबरोबर जोडल्या गेलेल्या भावनांचं काय? त्या शालू बरोबर कधी विरतही नाही आणि फाटतही नाही. त्या तशाच ताज्या टवटवीत राहतील. पण मला एक जाणून घ्यायचंय, तुम्हाला असंच वाटतंय का अजूनही की जे काही घडलं ते मी केलंय? माहित नाही आराध्या, सूर्य कधी उगवतो कधी मावळतो काहीच कळत नाही. सगळंच धुसर अंधुक. अशा वेळेला ना त्याच्यावर सोडून द्यायचं असतं सगळं. तोच दाखवून देत असतो उगवती कुठली आणि मावळती कुठली. आजी थांबा.
मला बोलायचंय तुमच्याशी. मी चुकले नाहीये. हे सिद्ध करण्यासाठी देवघरा एवढी दुसरी पवित्र जागा कुठली नाहीये. आणि मी तुम्हाला जे काय सांगते त्यावर प्लीज विश्वास ठेवा. आपल्या घरावर कुठलंही संकट येईल, घराच्या चांगल्या कार्यात कुठलंही विघ्न येईल असं मी कधीच काहीच वागले नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाही. हे बघ, त्याचं सगळीकडे नीट लक्ष असतं. हे जे कोणी केलंय ना त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी तेच म्हणेन. पण एक सांगू का आजी, जे काही घडलंय ते आता आपण बदलू शकत नाही ना, पण त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करू शकतो. बरोबर? म्हणजे तुमचा शालू जरी कोणी फाडला असला ना तरी त्याच्या आठवणी मी तुमच्यापासून दूर होऊ देणार नाही. अगं पण मी त्या ड्रेसचं काय करू? शेला, भरजरी आठवणींचा शेला. शेला? हो आजी, ज्या कोणी व्यक्तीने तुमचा शालू फाडून ड्रेस शिवण्याचा शहाणपणा केलाय ना त्या मूर्खाने तो उरलेला शालू त्याच पिशवीत ठेवलाय. आणि आता त्याच शालूचा मी एक छान शेला शिवणार आहे. म्हणजे तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही तो वापरू शकता. आणि मी पण तुमच्या आठवणी नेहमी तुमच्या जवळच राहतील. बाप्पा, तुला खूप खूप थँक्यू. आज खूप दिवसांनी फायनली मी कोणाच्या तरी चेहऱ्यावर इतकं छान स्माइल बघते. अगं, आता त्याला कशाला वेठीला धरतीयस? आता मी आहे ना. आता मी तुमच्यासाठी छान खीर बनवते आणि यावेळी ना घट्ट केस बांधून खीर बनवणार आहे. म्हणजे त्यात कुठलाही केस सापडणार नाही. शहाण्या माणसाने म्हटलंय, सापाच्या शेपटीवर पाय देऊ नये. बट अनफॉर्च्युनेटली तू नेमकं तेच केलंस. पण आता तुझ्या कर्मांची फळं स्वानंदीचा मेसेज. ताई तू कशी आहेस? रिप्लाय करण्याऐवजी हिला फोनच करायला हवा. हा आराध्या बोल. अगं तुझा मेसेज पाहिला म्हणून म्हटलं रिप्लाय करण्याऐवजी तुला सरळ फोनच केला पाहिजे. बरं झालं कॉल केलास. कशी आहेस तू? मी आता बरी आहे. काही दिवसांपूर्वी बरं वाटत नव्हतं पण आता बेटर आहे. मी येईन तुला लवकरच हॉस्टेलवर भेटायला. तुला मैत्रीण म्हणून नाही, मोठी बहीण म्हणून सांगते. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला कधीही काही लागलं ना तरी अजिबात विचार न करता आधी मला कॉल करायचा. ठीक आहे? हो आराध्या, मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे की तू आत्ता लई मोठ्या संकटातनं जातीयस. तुला कधीही काहीही वाटलं, माझ्याशी बोलावं वाटलं, मला काही सांगावं वाटलं तर नक्की फोन कर. मी आहे. ठीक आहे, पण आता तू आराम कर. तुला आरामाची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दे. कळलं? हो. बरं आता ठेवते. काळजी घे. बरं, तू पण काळजी घे. बाय. आराध्य बघतेस काय?
तुझे बाबा पडले. अगं बघ ना. ईशू लवकर ये. अक्षय बाबा आहे का? बाबा 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 उठा. अरे देवा, काका 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 कसे पडले तुम्ही? अरे नम्रता नम्रता काका काय झालं? कसे पडलात? नम्रता नम्रता, कुणाचं लक्षच नाहीये का? अक्षय, अरे आम्ही पाहिलं ना, त्यांचा पाय घसरला आणि असे गडगडत खाली गेले ते. अहो कसे पडलात तुम्ही असे? तुम्हाला तुम्हाला चालताना चक्कर आली का मला सांगा? लागलं का फार तुम्हाला काही? खूप खूप लागलंय का तुम्हाला? अहो बोला ना. कुठे लागलं का तुम्हाला? बाबा कसे पडलात? अरे काय झालं? प्लीज सांगा. मी सांगते ते कसे पडलेत ते. बोल ना आराध्या, ग कसे पडले हे सांग ना. सांगते, मी सगळं सांगते. आपण आधी यांना रूम मध्ये नेऊया, मी डॉक्टरांना बोलवते. ओ बाई, तुम्ही तुमचं काय नाव तुमचं? वडेवर. तुम्ही कुठे होता? एकटे कसं सोडलं तुम्ही यांना? अहो यांना सांभाळायचं एवढंच काम आहे ना तुमचं. मग आता काल चालायला सुरुवात केली यांनी, आता पडले. आता गॉड नोज पुन्हा कधी स्वतःच्या पायावर उभे राहतील. यशोधरा काही काय बोलतेस तू? अरे असं काय करतो अरविंद? आपल्या घरात आश्रित म्हणून आलेत हे. इथे आपल्या घरात जर वर गेले तर. यशोधरा बस. आय एम जस्ट कन्सर्न अरविंद, यू हॅव टू अंडरस्टँड. ओके ओके आपण आपण यांना आधी आत नेऊया डॉक्टरांना. सांभाळून सांभाळून हा. हळू हळू हळू. माय गॉड. डॉक्टरांना फोन कर, बघते काय. हो